तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। 11 वर्ष पूर्ण होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसिद्धी करणं, सरकारचे कामं जनतेपर्यंत पोहोचवणं, खूप मेगा प्रेस कॉन्फरन्सेस होणार पुढील 2-3 मोदी सरकारने 11 वर्षाचा त्यांना जो मॅन्डेट मिळाला होता त्या अनुषंगानं त्यांचा लेखाजोखा हा देशापुढे जगापुढे हा मांडला पाहिजे। वास्तविक पाहता बोलायचा बात आणि बोलायचीच कडी ही भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची एकंदरीत असणारी शैली आहे। त्यामुळे त्या शैलीचा वापर न करता जे तांत्रिक दृष्टिकोनातून जे मान्यता प्राप्त जे मापदंड आहेत, ज्यांना लोकमान्यता आहे, ज्यांना विज्ञानाची मान्यता आहे आणि जे पॅरामीटर्स हे युनिसेफ सारख्या, वर्ल्ड बँक सारख्या किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन ज्यांना रेफर करतात, अशा सगळ्या डाटाच्या अनुषंगानं त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। दरवेळेस नरेंद्र मोदी आणि त्यांचे बगलबच्चे स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्येच कुठेतरी समाधान मानत असतात, मात्र त्यांनी तसं करू नये। हॅपीनेस इंडेक्स, हंगर इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यासारखे अनेक इंडेक्स आहेत। शाळेतून गळती झालेल्या मुलांचं प्रमाण, ग्रॅज्युएट होत चाललेल्या तरुणांचं प्रमाण, रोजगाराची उपलब्धता, या सर्व अनुषंगानं त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हा अधिक गरीब होत चालला आहे, या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं पाहिजे। आपण जर मागे वळून बघितलं तर 14 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी काय काय सांगून सत्तेवर आले, तर दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या ह्या उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने त्यांनी अभिवचन दिलं होतं। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, सर्व पिकांना MSP लागू करू, स्वामीनाथन आयोग हा 100% लागू करू, लागत मूल्यापेक्षा 1.5 पटीने हमीभाव राहील, याही घोषणा त्यांनी केल्या होत्या। आणि या सोबतीला 100 स्मार्ट सिटीज निर्माण करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं होतं। आता भिंग घेऊन जरी फिरलं तरी यातली एकही मागणी ही पूर्ण झालेली ही आढळून येत नाही। या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये थेट येणार हे देखील त्यांचं आश्वासन जनतेला होतं। तर यासोबतच त्यांच्या भाजपसोबत एक पॅरलल विंग मोदींची जी काम करत होती, त्यात रामदेव बाबासारखी माणसं होती, त्यात अण्णा हजारेंसारखी माणसं होती, त्याचाही लेखाजोखा या ठिकाणी सांगितला पाहिजे की रामदेव बाबा सांगत होते की पेट्रोल जे आहे ते 35 रुपये होईल, डिझेल जे 25 रुपये होईल, त्याचं काय झालं हाही त्यांनी हिशोब दिला पाहिजे। यासोबतच लोकपालाचं काय झालं हेही मुद्दे सगळे सांगितले पाहिजे। त्यामुळे नुसत्या येऊन हवेत वाफा जिरवण्याच्या ऐवजी त्यांनी आपला लेखाजोखा 11 वर्षाचा सांगितला पाहिजे। नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका जी नरेंद्र मोदींना फार जवळची वाटत आलेली आहे, यांनी त्यांचा अहवाल 8 दिवसापूर्वी जो जाहीर केला त्यामध्ये हेट स्पीच देण्यामध्ये ज्यांचा हात खंडा आहे असा मोदींच्या संदर्भातला उल्लेख आहे। भारताचं प्रशासन हे इरॅशनल पद्धतीने चालत आहे असा त्यातला जो आशय आहे, हे सर्व जेव्हा मुद्दे येतात तर थेट पुलवामा त्यांच्या पहिल्या दिवशीपासून त्यांनी पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या शपथविधीला आले तेव्हापासून तर ऑपरेशन सिंधूरनंतर ज्या काही गोष्टी प्रश्न निर्माण झाले तिथपर्यंतचा सगळा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे। श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे, त्यांचे जे उद्योगपती मित्र आहेत 2 अडाणी अंबानी यांच्या मोदींच्या कार्यकाळात त्यांची संपत्ती कितीने वाढली तेही सांगितलं पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पन्न किती कमी झालं तेही सांगितलं पाहिजे। नुसते दारिद्र्य रेषेचे सूत्र बदलून होणार नाही। तर भारतरत्न नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो विश्वाला दिला, अशा भारताच्या सुपुत्राच्या सूत्रामध्ये बसून त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। शेवटी या 11 वर्षात हा भारताला पुढे घेऊन जाणारा नव्हे तर मागे घेऊन जाणारा राहिलेला आहे। त्यांच्या कारकिर्दीची तुलना मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीशी जर केली तर स्पष्ट होऊन जातं की मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एक विकासाची घोडदौड ही सुरू होती। त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची पारदर्शकता, भ्रष्टाचार थांबवण्याचा त्यांचा असलेला प्रयत्न, या उलट नरेंद्र मोदी यांनी काम केलं आहे। त्यामुळे जे आपल्या देशाचे जे चक्र आहेत हे उलट्या दिशेने फिरत आहेत, हे 11 वर्षाचा लेखाजोखा जो आहे हा जनतेच्या समोर मांडण्याचं काम आम्ही देखील करणार आहोत। सुप्रियाताई म्हटले की कार्यकर्त्यांना विचारात घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय घेऊ, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे। कोणी कोणत्या पक्षाने काय करावं हा ज्याचा त्याचा निर्णय आम्ही
2 निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो. महाराष्ट्रात महाविकास आघाडी येण्याची एक विशिष्ट राजकीय परिस्थिती होती. तर इंडिया अलायन्स हा लोकशाही विरोधात नरेंद्र मोदी आहे आणि संविधानाला बदलू भाजप पाहत आहे. या 2 मुद्द्यांच्या अनुषंगानं देशभरामध्ये इंडिया अलायन्स निर्माण झालं होतं. आजही लोकशाहीचा असणारा त्यांचा मोदींचा भाजपचा विरोध आणि संविधान बदलण्याच्या करता चाललेला त्यांचा खटाटोप आजही सुरू आहे आणि करिता आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आहोत. जे या लढाईत आमच्या सोबत असतील त्यांना सोबत घेऊन आगामी काळात काँग्रेस वाटचाल करेल. राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबतीत एक अपडेट येत आहे की या दोन्ही भावांची विदेशामध्ये भेट झालेली आणि विदेशामध्ये सोबत येण्याबाबत चर्चा झाली. त्यांची त्या भेटीच्या संदर्भात तेच अधिक चांगल्या पद्धतीने सांगतील. मात्र माझी आग्रहपूर्वक विनंती हीच आहे की खूप समस्या आहेत महाराष्ट्रात. गव्हर्नन्स कुठेतरी खाली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्न मोठ्या स्वरूपामध्ये रुद्ररूप धारण करत आहे. खरीप हंगाम आलेला आहे. शेतकऱ्यांना पेरण्याकरता कुठल्याही प्रकारचा पतपुरवठा झाला नाही. कर्जाची पुनर्बांधणी जी आहे पीक कर्जाची ती पुनर्गठन जे आहे त्या संदर्भात कुठलाही निर्णय नाही. खत बियाणं याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांना एकरी 20,000 रुपये आणि हेक्टरी 50,000 रुपये दिले गेले पाहिजे ही आजची आणीबाणी आहे. ज्वलंत प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून जर उहापोह जर आपल्या महाराष्ट्रात जर झाला तर हा महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगाने मदत होईल. त्यामुळे लक्ष डायव्हर्ट करण्याकरता कुठेतरी पुण्याचं प्रकरण, त्याच्या आधी बीडची चर्चा आणि आता कोण एकत्र येणार यावर जो राजकीय दांड हा वळवलेला आहे हा संयुक्तिक नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कशी तयारी करताय? एकतर काँग्रेस तयारी करताय की एकत्र लढण्याच्या काही चर्चा सुरू झालेल्या आहे? काही चर्चा झाल्याच नाही आतापर्यंत? या अत्यंत सुस्पष्ट स्वरूपाचे निर्णय याआधीच आम्ही घेतलेले आहेत आणि आमचे मित्रपक्षांना आम्ही ते सविनय त्यांच्यापर्यंत कळवलेले पण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर आमचे नेते, आमचं संघटन त्या ठिकाणी निर्णय घेईल. किरण कुलकर्णी यांच्या नागपूर टेस्टची तुम्ही मागणी केलेली आहे. किरण कुलकर्णी हे एकंदरीत जो मतांची जी चोरी झाली, जो मतांवर दरोडा टाकला गेला याच्या मुख्य सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस जरी असले तरी हस्तक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी किरण कुलकर्णी यांनी हे कार्यरत होते. त्यामुळे मतदार संख्या ही 41 लाखांनी कशी वाढली आणि शेवटच्या 5 वाजेनंतर 76 लाख मतदान कसं झालं या प्रश्नाचं जे गुढ आहे, उलटपक्षी हे ओपन सिक्रेट आहे. मात्र या सगळ्या गुढाच्या अनुषंगानं कार्यरत असणारी व्यक्ती म्हणजे किरण कुलकर्णी हे होते आणि त्यांची नार्कोस्टेज जर झाली तर हा महाराष्ट्रातला झालेला एकंदरीत जो मतांवर टाकलेला डल्ला आहे आणि ही जी फिक्सिंग आहे, मताची जी चोरी आहे, हिचा पर्दाफाश होईल. निवडणूक आयोगाने चॅलेंज केले की लेखी तक्रार करावं म्हणून काँग्रेसने. निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार याच्या वारंवार केलेल्या आहे. निवडणूक आयोग हा कुठेतरी अमित शहा यांच्या सूचनेनुसार कार्यरत आहे असं स्पष्ट दिवसेंदिवस होत चाललेलं आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या पूर्वी किंवा कोण बनेगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ह्या जेव्हा ब्रेकिंग सगळ्या चालल्या होत्या तेव्हा काँग्रेसचं शिष्टमंडळ आपल्या सगळ्या पुराव्यानिशी हे निवडणूक आयोगामध्ये गेलं होतं आणि त्या ठिकाणी 5 वाजेनंतर मतदान कसं वाढलं हा मुद्दा 8% वाढलेल्या मतदानाच्या अनुषंगानं एकूण 75 लाख मतदानाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते गेले होते. त्यावेळेस ही तक्रार केली. संसदेमध्ये जेव्हा राहुल गांधींनी भाषण केलं तेव्हा सरकारला विनंती केली की याच्यात राजकारण बाजूला ठेवू. याचं सगळ्या हे जे आक्षेप आहेत हे लोकशाही वाचवण्याकरता याची चौकशीचे आदेश द्या. त्यानंतर वारंवार आमचे शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाला भेटलेलं आहे. मात्र निवडणूक आयोग जे आहे अडचणीत आल्यानंतर नियम बदला, सीसीटीव्ही फुटेज मागितलं, नियम बदलले, मतदार यादी फोटोसहित आम्हाला द्या, नियम बदलले. त्यामुळे निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोगाचीच भूमिका ही संशयास्पद आहे. यात भरीसभर माध्यमांना देखील या सर्व गोष्टींचा संताप हा आला पाहिजे. अजून तो एवढा का आला नाही हा देखील एक मोठा गूढ प्रश्न आहे. कारण निवडणूक आयोगाने काय सांगितलं की राहुल गांधी माध्यमांकडे का जातात, त्यांनी आमच्याकडे यावं. याचा अर्थ काय की माध्यम काही चोर आहेत, माध्यमं काही धचा मा करतात. माध्यम शेवटी काय आहेत तर माध्यम हे आपल्या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि निवडणूक आयोगाला या 4थ्या स्तंभावरील जो आक्षेप आहे हाही निषेधार्ह आहे. त्यामुळे त्यांची माध्यमांकडे राहुल गांधी का जातात, आमच्याकडे का येत नाही या अर्थी माध्यमांवरही त्यांचा संशय आणि माध्यमांचं अस्तित्व त्यांना अमान्य आहे.
फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला, त्यामध्ये संजय राठोड नापास झाल्याचं चित्र अशी माहिती आहे. तेव्हा संजय राठोड नाराज आहे, ते म्हणते की मला अजूनही उद्धव ठाकरे फोन करतात. कोण नापास कोण पास हा सगळा चालत असणारा यांचा हा खेळ आहे. मागचं 100 दिवसानंतरचं एक प्रगती पुस्तक होतं. आता हे सबस्टेल एकतर पहिले हे कॉपी करून पास झालेलं सरकार आहे. यांनी जे परीक्षेचं जे सेंटर होतं हेच मास कॉपीमध्ये करून यांनी स्वतःच्या डिग्र्या आणि स्वतःचं बहुमत आणि स्वतःचं इलेक्शन सर्टिफिकेट प्राप्त केलेलं आहे. आणि आता यामध्ये गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार स्थापन झालं आहे. एकही निर्णय लोकाभिमुख नाही, आश्वासनं दिलेले पूर्ण व्हायला तयार नाही. गृह विभाग जो आहे मुख्यमंत्र्यांकडे, याचे वाभाडे दिवसेंदिवस निघत चाललेले आहेत. काले पुण्यामध्ये एक पोलिसाचे देखत खून झालेला आपण बघितला. त्यामुळे फेल नाही तर हे महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघालेलं हे सरकार आहे. आता कोण बास कोण नापास हे करून बुद्धिभेद करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, त्याला गळती लागल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधून नेते गेलेले आहेत. भाजपात तर आज चंद्रहार पाटील देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. घाबरवण्याचं काम, भय आणि लालचपोटी बरेचसे लोक हे महायुतीमध्ये जात आहेत. अशा प्रकारचे एक परिस्थिती आहे. त्यामुळे भाजप राहिला भाजपचा विषय, तर भाजप जी आहे हे काँग्रेसचेच नेते एकामागे घेत आहेत. त्यांना तर आम्ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चटकी नाही असं देखील म्हटलं. आता त्यांचं जे स्वरूप आहे भाजपचं, त्यांच्या मंत्रिमंडळात जर मागे वळून पाहिलं तर काँग्रेसचेच नेते जास्ती आहेत. त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत म्हणणार आहे. भाजपची आता स्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करून आता काँग्रेसयुक्त भाजप अशी एक परिस्थिती त्यांनी या सगळ्या प्रवेशाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. सांगलीमध्ये राम मंदिरामध्ये मोठा भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे. पडळकर आणि संभाजी भिडे उपस्थित राहणार आहे. तणाव देखील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या दोघांना तणाव निर्माण करण्याकरताच नियुक्त केलेला आहे. त्यामुळे हा किडे गुरुजी जो आहे हा याच पद्धतीने ते कार्यरत आहे. तर पडळकरांचा देखील हात यातच खंडा आहे. आता पडळकरांना नेमून दिलेलं काम हे पवारांना शिवीगाळ करण्याचं होतं. आता ते काम कुठेतरी मागे पडलेलं आहे. म्हणून आता हा नवा अजेंडा देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे सोपवलेला दिसतो. वसंतदादा, शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पुन्हा आज अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र एकाच मंचावर येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्याची काही विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची एक संस्कृती आपल्या महाराष्ट्रातली होती. मात्र अलीकडच्या काळात भाजपचा तो हट्ट आहे आणि जो अहंकार आहे त्या अहंकारातून एकत्रित व्यासपीठावर येत असताना प्रत्येक वेळेस राजकारण केलं जातं, हे दुर्दैवी आहे. बच्चू कडू उपोषण सुरू झालं कालपासून. काय भूमिका आहे, याच्यावर पाठिंबा आहे, त्या मागणीवर पाठिंबा आहे की विरोध आहे? बच्चू कडू त्यांच्या मागणीवर किती दिवस कायम राहतात यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साधारण 2-3 महिन्यात होईल. तुमचे जे दोन्ही सहकारी पक्ष उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी असेल ते दोन्ही अस्थिर आहेत. त्यामुळे ही योग्य वेळ नाही का की काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं, तर तुम्ही स्वबळाची तयारी केली पाहिजे? आम्ही या संदर्भातला आमचा धोरणात्मक निर्णय हा घेतलेला आहे आणि आमच्या स्थानिक पातळीच्या नेतृत्वावर संपूर्णतः विश्वास टाकून त्या ठिकाणी त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं समावली. त्यांना सर्व अधिकार या संदर्भात युती करायची नाही करायची या संदर्भातला सर्व अधिकार आम्ही स्थानिक युनिटला आमच्या दिलेला आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.